मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावती आहे, तर हार्बर रेल्वे जवळपास अर्धा तास उशिराने धावती आहे। ऐन गर्दीच्या वेळी आता प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय मध्य रेल्वे अर्धा ते पाऊण तास उशिराने आणि जवळपास रेल्वेच्या सर्वच मार्गांवरती हीच परिस्थिती आहे। काय सध्याचे अपडेट्स? अगदीवर गेल्या 2 ते 2.5 तासापासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून रेल्वे वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे ही 30 ते 40 मिनिटे उशिराने, हार्बर रेल्वे सुद्धा 25 ते 30 मिनिटे उशिराने आणि पश्चिम रेल्वे जी आहे ती सुद्धा उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळतंय। चाकरमानी काम करून घराकडे निघालेला असताना अशा प्रकारची त्यांना समस्येला सामोरं जावं लागत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या भांडूप परिसर असेल, त्याचबरोबर कांजूर मार्ग परिसर असेल, सायन असेल, कुर्ला असेल, या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। तर हार्बर मार्गावर सुद्धा मानकोट, टिळक नगर, चेंबूर या गोवंडी या परिसरात पाणी भरल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या लोकल ट्रेन आहेत त्या धीम्या गतीने सुरू आहे। पश्चिम रेल्वेवर सुद्धा जोगेश्वरी या ठिकाणी पाणी भरल्याचं पाहायला मिळते आहे। तर पाऊस जोरदार पडत असल्यामुळे दृश्यमानता सुद्धा कमी आहे। त्यामुळे लोकल रेल्वे चालवण्यास जे पायलट असतात, लोको पायलट असतात, त्यांना चालवण्यास थोडी अडचण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळते आहे। गेल्या 1.5 ते 2 तासापासून जोरदार पाऊस मुंबईत सुरू आहे। तर अनेक ठिकाणी सखल भागामध्ये सुद्धा पाणी भरत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुढचे काही वेळ असाच पाऊस सुरू राहिला तर मोठी समस्या चाकरमानांना उद्भवू शकते। निश्चितच मनोज, आपण पाहतोय की अशा पद्धतीने आता हा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय। अश्विनी पांडे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेले आहेत। अश्विनी, आपण पाहतोय पावसामुळे आता मुंबई लोकल विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, त्यामुळे नागरिकांचे, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। बरोबर आहे तुमच्या। अंधेरी स्टेशनवर आता खूपच गर्दी इथे जमलेली आहे। लोकल ट्रेनच्या वाट पाहत आहेत। जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या उशिराने आता ट्रेन इथे चालतोय। मी आता उभा आहोत अंधेरी सबवेच्या बाजूला। तिथे पण जवळपास कमरेपर्यंत पाणी साठलेलं आहे। अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे। एसबी रोडवर जितकी बसे आहेत सगळी थांबलेली आहेत। जे प्रवासी आहेत बसमध्ये ते आता बाहेर उतरून ते लोक पैदल ते अंधेरी स्टेशनच्या दिशेने चालले आहेत। कमरेभर पाणीला ते आता चालत आहेत। लोकांना या पावसामुळे खूपच मोठा आता हा फटका बसलेला आहे। जे आपले वॉर्ड ऑफिसर्स आहेत, बीएमसीने अलर्ट जारी केलेला आहे सगळे वॉर्डच्या ऑफिसरांना की कोणीही आता जे इंजिनियर आणि जे मुख्य अधिकारी असेल ते आता आपल्या वॉर्डात त्यांना आज रात्री थांबावा लागेल। कदाचित लोकांना जो त्रास होतोय तो कमी व्हायला पाहिजे अशी खात्री बीएमसी जे कमिशनर आहेत यांच्याकडून घेण्यात आली आहे। आता सध्याची जी स्थिती आहे तर मोठा पाऊस जो आहे पडला आहे, म्हणून एसबी रोडचा जो आपला हिस्सा आहे, सबवेच्या आजूबाजूचा एसबी रोडचा जो हिस्सा आहे तो पाण्यामध्ये बुडलेला आहे आणि म्हणून सगळी गाड्या जी आहेत ती सगळी गाडी इथे थांबलेली आहेत। निश्चितच आपण पाहतोय अश्विनी, एकीकडे आपण पाहतोय की आता नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मात्र अशा पद्धतीची जेव्हा परिस्थिती उद्भवते त्यावेळेस आतापर्यंतचा जर इतिहास आपण बघितला असेल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होताना आपण बघितलेले आहेत। बरोबर आहे। मुंबईत दरवेळी बीएमसीचा दावा असते की जे सफाई काम आहे ते पूर्ण करण्यात आलं आहे। मुंबईमध्ये आता कुठेही पाणी जो आहे असं जमणार नाही आणि जे पंप असतात ते पंप सुद्धा पण लावलेला आहेत बीएमसीने ठिकठिकाणी। पण अशी मुसळधार पाऊस जे पडलेला आहे त्याच्यामुळे जे त्यांचा जो यंत्रणा आहे तो यंत्रणा आता तिथे काम करत नाही, म्हणून लोकांना खूप त्रास आता या पावसामुळे होतो। अश्विनी, आपण पाहतोय की सबवेमध्ये पाणी भरल्याची दृश्य आपण दाखवतोय, मात्र आता प्रशासनाकडनं कशा पद्धतीची काळजी घेतली जाते, काय हालचाली होत आहेत? जसं मी बोललो की बीएमसी कडून सगळे जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे की जे वॉर्डचे जे इंजिनियर्स आहेत आणि जे दुसरे अधिकारी आहेत, मेडिकलचे जे अधिकारी आहेत त्यांना
आता आज रात्री वॉर्डमध्येच थांबवायला सांगितलं गेलं आहे. कदाचित जर लोकांना त्रास होईल किंवा लोकल ट्रेन पूर्णपणे जर बंद होईल तर लोकांना म्हणजे त्यांना मदत कसा आपण देऊ शकता आणि रोडवर जे लोक गाडीमध्ये फसलेले आहेत त्यांना कसा मदत देऊ शकता याची काळजी घ्यायला त्यांना सांगितलं गेलं आहे. निश्चितच धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीसाठी.